सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना किंवा मन कामना पूर्ती रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणजनती नुपुरे चरणे घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना
नामाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. सेवेकरता निवडलेला अभंग समर्थ रामदास स्वामी महाराज. महाराजांच्या मुखातला हा गोड अभंग असून या अभंगातून समर्थ रामदास स्वामी महाराज भगवान गणेशाच्या सौंदर्याचं वर्णन करून त्याच्या दर्शनाची फलश्रुती व्यक्त करतात आणि सुरवरांना प्रिय असणाऱ्या मंगलमूर्ती गणेशाला रक्षण करण्याची, संकट समयी निर्वाणीच्या समयी रक्षण करण्याची विनंती करतात, प्रार्थना करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी पंचम दिवशी कार्यक्रम, याही वर्षी मोठ्या 6व्या दिवशी काला, याही वर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात, स्वच्छ, शांत, पवित्र अशा या वातावरणामध्ये संपन्न होतोय. खरं तर गावकऱ्यांनो, तुम्हाला मी याच्याकरता धन्यवाद देईल. मामा गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही हा सोहळा सुरू ठेवला, याच्याकरता तुम्हाला मनापासून. काय ते लोक व्यक्ती आहेत तोपर्यंत प्रेम करतात, परंतु व्यक्ती एकदा गेल्यानंतर काही माणसं विसरून जातात. परंतु या गावातली जाणती माणसं, परमार्थिक माणसं, सुंदर असा हा सोहळा संपन्न करताय आपण. खरं तर वारकरी संप्रदायावर अशा गावाचे उपकार आहे. दोन सोहळे, दोन ना, रामनवमीचा पण एक आणि हा पण एक सोहळा आपण करताय. कधी कधी वारकरी संप्रदायावर एखादं जरा अरिष्ट कोसळलं, दुःख जर आलं ना, लोक काय कमेंट करतात कधी कधी मी वाचतो, दुःख होतं. परंतु अशाही वातावरणात तुम्ही इतका सुंदर सोहळा, 2 सोहळे करताय, गावकऱ्यांना धन्यवाद आहे. खरं तर ही त्रिमूर्ती होती. अण्णा असतील, मामा असतील आणि भाऊ असतील. गावोगावी अशी जाणती माणसं आहेत, म्हणून यांनी सुद्धा या कार्यक्रमाला सुंदर असं रूप ठेवलंय. आणि या सोहळ्याकरता ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आमचे परमस्नेही परममित्र आमचे ज्ञानेश्वर महाराज जाधव यांचे मोलाचं मार्गदर्शन आपणाला आहे. एक वाक्य कळालं तरी पहा तुम्हाला, व्यवहारात किंवा लौकिकात जर तुमची इज्जत वाचवायची असेल, आबरू न जावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर कायदा हातात घेऊ नका. तसं परमार्थात जर तुमची इज्जत वाचवायची असेल तर मनाने परमार्थ करू नका, कोणाचा तरी आदर्श मार्गदर्शनाने हा सोहळा आपण संपन्न करत चालू. आणि खरं तर विनोदाचा भाग आमच्यातल्या विनोद सोडू द्या खोलीतला, परंतु खरंच या लोकांचे उपकार आहेत. किती दिवस झाले. खरं तर दादांनी मला वाटतं 100च्या पुढून कीर्तन इथे ह्या स्टेज इथं वाजवले असते आहे ना. म्हणजे एका जागेवरती आता एक कीर्तन वाजवलं की दुसऱ्या कीर्तन नको म्हणतो. परंतु आमची मुलगी गावडे दादा असतील, आमचे गोड मृदंगाचार्य गजानन महाराज मुळक असतील, त्याचबरोबर जे पुढे मी उल्लेख करणार आहे मोकळ्या मनाचे आहेत आमचे वाघमोडे सर आहेत. दादांनी शब्द दिला सर सर आहेत. त्याचबरोबर आमचे रवींद्र महाराज मदने आहेत. आमचे परममित्र शिवाजी महाराज बिरादार आहेत. सगळी सर्वसामान्य घरातली माणसं आहेत. खरं तर मागाशीच रूम मध्ये बसल्यानंतर त्यांनी मला जुनी आठवण करून दिली त्यांच्या लग्नाची. लग्नाला त्या जवळजवळ आनंदवर आम्ही 11 जणी गेलो असतो का 11 त्याच्यातले 2च आम्ही फुल तिकीटच घेऊ, बाकी सगळे कोण पुढं. जाऊ द्या, तो एक बिकट परिस्थितीचा कालावधी होता, त्याच्यात मनस्थिती नका. परिस्थिती तशी होती, त्या काळात तसा प्रवास करावा लागायचा. त्याचबरोबर आमचे गौतम महाराज, ही सगळी विद्यार्थी मंडळी आहेत, चोपदार आहेत, गावातील ही सगळी पाण्यातली चेहरे आहेत सगळे. हो, सर्वच पुरुष वर्ग, माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. तर या अभंगावर तुम्ही आतापर्यंत कीर्तन ऐकलं नसेल. त्याच्यामुळेच एक लोकांना माहिती व्हावी
गणपतीची आराधना कशी करावी. आज गणपती बाप्पाचं आगमन झाले म्हणून या अभंगाची मी निवड केली. खर तर बऱ्याच लोकांना रामदास स्वामीच मान्य नाहीत, बऱ्याच आध्यात्मिक लोकांना मान्य नाहीत. परंतु एका वाक्यात त्यांच्याबद्दल प्रवास करू, आपण पुढे जाऊ. ज्या लोकांना रामदास स्वामी मान्य नाहीत ना, त्या लोकांनी गणपती बसवल्यानंतर सुद्धा त्यांना रामदास स्वामींचीच आरती म्हणावी लागते. हा रामदास स्वामींचा सर्वात मोठा विजय आहे. आतापर्यंत मी एक गणेश कोश मोठा ग्रंथ आहे, गणपती बाप्पांची माहिती दिली, त्याचा मी अभ्यास केला काही दिवसापूर्वी. तर या जगात गणरायावर, गणपती बाप्पांवर शेकडो आरती आहेत, शेकडो आहेत ना. आप जर महाराष्ट्राचा विचार केला तर अंकुशधारी महाराज त्यांनी आरती केली, गोसावी नंदन महाराज त्यांनी आरती केली, मुक्तेश्वर महाराज त्यांनी आरती केली, पुण्याचे मोरया गोसावी महाराज त्यांनी आरती केली, रामकृष्ण बापू सोमयाजी त्यांनी आरती केली, मध्व मुनीश्वर महाराज त्यांनी आरती केली, विठ्ठल सुत महाराज त्यांनी आरती केली, भरपूर जणांनी आरती केली. परंतु जागतिक लेवलला प्रसिद्ध जर कोणती आरती असेल तर ती सुख करता दुःख ही आरती जगात आहे. पाठीमागे मी अनेक वेळा सांगत असतो, त्या मॉरिशस आम्ही देशात गेल्यानंतर कोणत्याही देशात जा, आम्ही काय कुणी अमेरिकेत जा, कुठेही जा, गणपती बाप्पाच्या समोर जर लोक कोणती आरती म्हणत असतील तर ती सुख करता. काय विशेषता आहे. तुम्ही एक सर्वसामान्य विचार करून पहा, गावभर जर आपल्या एखादं काही काव्य प्रसिद्ध करायचं असेल तर तिला किती ताकद लागते. ही आरती जगभर प्रसिद्ध आहे. चला पुढे प्रवास करू. खर तर आरतीचे प्रकार शास्त्रात काही प्रमुख 7 सांगितले. एक आहे मंगल आरती, दुसरी आहे पूजा आरती, तिसरी आहे शृंगार आरती, चौथी आहे भोग आरती, 5वी आहे धूप आरती, 6वी आहे संध्या आरती आणि 7वी आहे शेज आरती. आणि सकाळी सकाळी करतात वारकरी ती काकडा आरती. बहुतेक वारकरी झोपलेले असतात परंतु ती काकडा आरती आहे. जाऊ द्या, मला असं काही पाहायला भेटलं. आता बऱ्याचशा गावात हरिपाठ सुद्धा सातारकर महाराजच घेतात, नाही कळालं. कॅसेट लावतात, हरिपाठ सुद्धा सातारकर घेतात. चला जाऊ द्या, त्यांचा हरिपाठ तर गोडच आहे सातारकरांचा. परंतु आपण ही काकडा आरती श्रेष्ठ आहे असं म्हटलं. या काकडा आरतीला कोण कोण येतात. शुक संकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडुनी पाहता ती जगजेची, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे, रंभादिक नाचती उभ्या. श्रेष्ठ आहे. पहिला मुद्दा आरतीची विशेषता सांगितली, त्याच्यानंतर आरतीचे प्रकार सांगितले. आता ऐका, आरती कोणाकोणाची करावी किंवा आरती कोणाची असते. आरती असते पहिली ग्रंथात्मक, दुसरी संतात्मक आणि तिसरी ईशात्मक. कोणाची आरती नसते आणि कोणाची आरती करू हे नाही. पाठीमागे एका मुलाने आमच्या गुरुपूजन ठेवलं होतं माझं वडवणीकडे. तो म्हणला गुरुपूजन करायचं. म्हणजे गुरुपूजन करायचं तर कर, फक्त आरती करू नको. आणि जरी आरती केली तरी ती नेटला टाकू नको. तुम्हाला कळलं असेल पाठीमागे.
आता एका वेळेस तिथला तो वाक्याचा एक दोष असेल की नाही सांगता येत नाही, तिथली ती परिस्थिती असते, परंतु तरी सुद्धा आता हे समोर आहे नाही हे चांगलं तेवढंच आहे. आणि चला ग्रंथात्मक आरती असते, ग्रंथाची आरती आहे. जय हो जय श्री भागवता आरती कर भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती कर भगवंता. आरती श्री रामायण जी की जय भगवद गीते. हे काय ग्रंथात्मक आरती आहे. ग्रंथाची खरं तर ग्रंथाला मान्यता आहे. शीख धर्मात ग्रंथ गुरु मानले. शीख धर्मात व्यक्ती नाही गुरु. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं काही जरी कमी जास्त झालं तरी त्यांना फरक पडत नाही. ते गुरु कोणाला मानतात? ग्रंथांना. आणि आपण सुद्धा ग्रंथालाच गुरु मानतो. खरं तर या संप्रदायात आम्ही सर्व जी मंडळी आहेत, आम्ही परीक्षा देण्याकरता निघालो. त्याच्यात कुणी पास होईल कुणी नापास होईल तर तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय काय लोकांना याचं जास्त टेन्शन आहे. असू दे. पण ही परीक्षा याच्यात एवढं काही पूर्वी होतं, आता या पुढे होणार आहे. म्हणून व्यक्तीला टार्गेट करू नका. आपण आपल्या जीवनात समोर ग्रंथ ठेवू. ग्रंथात्मक आरती आहे. त्याच्यानंतर संतात्मक आरती आहे. आरती ज्ञान राजा, आरती तुकारामा, आरती एकनाथा. संतात्मक आरती आहे. त्याच्यानंतर ईशात्मक आरती आहे. देवाची सुद्धा काय आहे? पांडुरंगाची आरती आहे. संतांची जर आपण विचार केला तर ज्ञानोबरायापासून ते ज्ञानोबरायापर्यंत आरती आहे. देवाची पांडुरंगाची आरती आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पावसा पाण्याचं. ईशात्मक आरती देवाची. पांडुरंगाची आरती आहे. भगवान कृष्णाची आरती आहे. प्रभू रामचंद्राची आरती आहे. अनेक आरती आहेत. त्यापैकी ही काय आहे? गणपती बाप्पाची आरती आहे. चला, आरती म्हणजे काय? आरती म्हणजे काय? आ हा उपसर्ग आहे आणि रती म्हणजे प्रेम. पूर्णपणे प्रेम समर्पित करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात? आरती म्हणतात. आरती कशी करावी? आरती कशी केली पाहिजे माहिती नाही. लोक काय काय घेतात असं देवाचं कुणकडे देतात. आरती तशी नाही. आरतीची दोन पद्धती आहेत. तसं तर आरती हृदयापासून ते कपाळापर्यंत तेवढ्या जाग्यात ओवाळायची असते. लक्षात ठेवा ना, आपला गणपती बाप्पाची आरती करते तेवढ्या जाग्यात आरती ओवाळायची. दुसरी एक पद्धती आहे, चरणाजवळ 4 वेळेला, नाभी कमळाजवळ 2 वेळेला, हृदयाजवळ 2 वेळेला आणि मुख कमळाजवळ 2 वेळेला अशी आरती करायची. पुन्हा आरती आता जे काय काही 3-3 चरणाच्या आरती 6 जण बदलतात त्यांना काय कळणार आहे? आरतीत फार बदलले नाही पाहिजे. खेड्यापाड्यात असं जाणवतंय, काला झाला की काला झाल्याच्या नंतर 7 दिवस इथले ना या मृदंगाच्या तळून वाजवतात. आरती आली की बारकी आली इकडे बघ आरती. म्हणजे त्या आरतीला काही तसं नाही. आरती श्रेष्ठ आहे. आरती अशी करावी. बरं, आरती केलीच पाहिजे का? तर आरती केली पाहिजे. कारण आपण जर एखादं मंदिर बांधकाम सुरुवात जर केली तर अगोदर मातृका पूजन असतं, नंतर मातृमंडल, पितृमंडल, ग्रहमंडल, ही सगळी जी मंडल आहेत त्याची यथावकाश पूजा जर व्यवस्थित झाली तर ते मंदिर प्रसन्न त्या मंदिरात तयार होते. आणि तयार झाल्याच्या नंतर परमात्म्याला आणखीन त्या ठिकाणी चैतन्य प्राप्त होण्याकरता परमात्म्याचं आपल्यावरती जर कृपाचित्र राहावं असं जर वाटत असेल, त्याचा आशीर्वाद लाभावा, तो प्रसन्न व्हावा, तर त्याच्याकरता काय केले पाहिजे? आरती केली पाहिजे. हा आरतीचा गुणधर्म आहे. विठ्ठल. आपण जर या जगाचा विचार केला तर या जगात असं म्हटलंय
पहिले कोठेच नव्हते नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिले कोठेच काहीच नव्हते. काय नव्हते? काहीच नव्हते. काहीच नव्हते म्हणजे काय नव्हते सांगा ना. चंद्र नव्हते, सूर्य नव्हते, तारा नव्हते. बर, मग काय नव्हते हे नका सांगू, काय होतं ते सांगा ना. अवघे शून्याची होते पायी. मग काय होतं? कानोबा तेरे तेरे ते. ते एक परमात्मा तत्व होत. मग त्या परमात्मा तत्वाने काय केलं? एकलेने कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने हो ऐसा लागव्या. त्याने अगोदर, परमात्म्याने अगोदर कोणाला जन्म दिला? ब्रह्मदेवाला. कोणाला जन्म दिला? ब्रह्म 4 प्रकार आहेत. ब्रह्म, ब्रह्मविद, ब्रह्मवर आणि ब्रह्मवरिष्ठ. चला ब्रह्माचा विचार करू. ब्रह्मदेवाला डोके किती आहेत? किती आहेत? 3. ब्रह्मदेवाला डोके किती आहेत? 4. ब्रह्मदेवाला डोके किती आहेत? एका गणिताचा क्लास आहे का? काय आहे का मिळत आहे? ब्रह्मदेवाला फक्त लोकांना असं पाहिजे हो, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, अक्कल कमाते कमाने वाला चाहिए. असू द्या, थोडासा अंदाज घेत जा. मी तुम्हाला एक परीक्षा घेतली. किती डोके आहेत ब्रह्मदेवाला? किती डोके आहेत? बरं मोठे सांगा आता. बारकाला थांबा. किती डोके आहेत? बारकाला थांबा, बारकाला थांबा, बारकाला बोलू नका. थोडी मोठी घ्या. ही मधली मधली. किती डोके आहेत? अरे राम, काय अवघड प्रश्न आहे हा. फार मोठी अडचण आहे. कीर्तन ऐकतात लोक, पण कीर्तन लोकांच्या डोक्यावरून जातं. त्यामुळे ब्रह्मदेवाला किती डोके आहेत यांच्या डोक्यात नाही. ऐका, याची नाभी कमली जन्म चतुरानना. ब्रह्मदेवाला किती डोके आहेत? ए बाबा हो, 4 डोके आहेत. किती डोके आहेत ब्रह्मदेवाला? 4. परंतु 4 डोके ब्रह्मदेवाला होते, तरी पण त्याचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस तो विचलित होता. त्याला स्थैर्य प्राप्त नव्हतं. मग नेमकं परमात्म्याला विचारलं, मला असं का होतंय? परमात्म्याने सांगितलं, जिथे कुठं गणपतीचं स्थान आहे ना, त्या ठिकाणी जाऊन साधना कर, चित्त तुझं स्थिर होईल. कुठे करावं? पहिली ब्रह्मदेवाने साधना केली चित्त स्थिर होण्याकरता. ती स्थिरऊर म्हणजे थेऊर. थेऊरचं नाव पहिलं काय आहे? स्थिरऊर. म्हणजे ब्रह्मदेवाचं ऊर तिथं काय झालं? स्थिर झालं. स्थिरऊर त्याला आता म्हणतात लोक थेऊर. तिथं तपश्चर्या केली. त्याच्यानंतर जगत निर्माण करण्यासाठी तपश्चर्या केली पहिली नाशिकला. नाशिकला आल्यानंतर नाशिकचं कृतयुगातलं नाव आहे पद्मनाभ नगर, त्रेतायुगातलं नाव आहे त्रिकंटक, द्वापारयुगातलं नाव आहे जनस्थान आणि कलियुगातलं नाव आहे नाशिक. मुघलांच्या काळात गुलशनाबाद. नाशिकची माहिती. परंतु पहिले जे जोडपं तयार झालं ते मनु आणि शत्रुपा. आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्ही मग सगळे जन्माला आलो. आणि जन्माला आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे 4 गोष्टी लागल्या. कोणत्या? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार येवचे. जन्म मृत्यू जरा व्याधी 4 गोष्टी लागल्या. जर या 2 गोष्टी साधारण आहेत, 2 असाधारण आहेत. साधारण कोणत्या आहेत? आपण जर आपलं आरोग्य चांगलं भेटलं तर व्याधी नाही, आणि जर तरुणपणात माणूस मेला तर जरा नाही. परंतु जन्म आणि मृत्यू प्रत्येकाच्या वाट्याला आहे म्हणजे आहे. परंतु ते जीवन जगत असताना मानवी प्रत्येकाला एक अपेक्षा आहे. प्रत्येक माणसाला कोणती अपेक्षा आहे? की मला माझ्या जीवनात सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. विठ्ठल सुखम सर्वाय रुच्यते. सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं मला सुख व्हावं, मला सुख व्हावं. पण तुम्हाला जर सुख व्हावं अशी जर इच्छा असेल, प्राप्त व्हावं अशी जर इच्छा असेल, तर मग त्याच्याकरता तुम्हाला परमात्म्याशिवाय किंवा संतांच्या शिवाय पर्याय नाही. असं म्हटलंय तुका म्हणे त्याचे पाहिली पाय आणि मग दुःख जाय सर्व माझे. किंवा पाहता श्रीमुख सुखावले सुख. सुखही प्राप्त होतं आणि दुःखही जातं. कुठं? पांडुरंगाचं वरण नाही. परंतु गणपती बाप्पाचं एक विशेषण थोडस जास्त आहे. कोणतं?
की गणपती बाप्पा देवता अशी आहे, सुख करता आहे, दुःख हरता आहे, परंतु येणारं विघ्न सुद्धा येऊ देत नाही. अभंगाचं पहिलं चरण. सुख करता दुःख हरता, सुख करता दुःख हरता, करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. नुरवी इकडे घ्यायचा अर्थ करताना. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. काही काही शब्द अलीकडे घ्यायचे असतात आणि काही काही अक्षर अलीकडे घ्यायचे असतात. देव वसे चित्ती त्याची घडावी, त्याची घडा. याच्यात काय करायचा शब्द तो अलीकडे घ्यायचा, तो पुढे नाही ठेवायचा, नाहीतर मग सगळी विसंगती होईल. देव वसे चित्ती त्याची घडावी नंतर संगती. परंतु बहुतांश 90% लोक असं म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडा संगती. काही काही शब्द सोडायचे नसतात, ते घ्यायचे. आणि या अर्थात जर तुम्ही विचार केला तर सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. वार्ता विघ्नाची तो शिल्लक ठेवत नाही, सुख करता आहे. खर तर संसारात आपण जे सुख हे उपभोगतोय ना, हे खरं सुख नाही, हे खोटं आहे. आणि खोटं तर आहेच आहे, परंतु ते क्षणिक आहे. सुख पाहता जवा पाठी, दुःख हे क्षणिक. जुन्या काळात ते उदाहरण सांगतात. एका माणसाच्या पाठीमध्ये वाघ लागला, जंगलातून चालला होता, वाघ लागला. जर वाघ लागला तर माणूस डावीकडे पळायला का उजवीकडे? होय, कुणीकडे पळा? तुम्ही असं करायला म्हणजे कुणीकडे पळणार नाही का? जिकडे रस्ता दिसेल तिकडे पळ. मग तो असा पळत सुटला. वाघ पाठीमागे, हा वाघ पुढे, वाघ पाठीमागे. माऊलींनी एक वेळ सांगितलं होतं, एका गावात एका जणाचं नाव वाघ मारे होत. माऊली म्हणले, तो म्हणला मी वाघ मारे. माऊली म्हणले, अरे तू वाघ मारे असशील पण मी वाघ मोडे. वाघ मारला की त्याला एकदम दुःख आहे, तर मेला की संपला. पण मोडल्या काय नाही ना, नीट होईपर्यंत जाऊ द्या. तो पळत होता पुढे, आणि पुढे पळत असताना त्याला एक समोर उंच झाड दिसलं. त्याने असा विचार केला की जुने लोक गोड दृष्टांत सांगायचा, उडी मारली आणि त्या झाडावर तो असा लटकला. इकडे काय म्हणतो, जुना शब्द आहे त्याला, लटकला. आणखी लोमकाळा. हा शब्द मला अभिप्रेत होता, कारण लहानपणी आपण तुझं ते काय म्हणतो तेच म्हणतो ना. काल आम्ही क्लासमध्ये सहज मुलांना म्हणलं,
हानीन याचे पर्याय शब्द मला सांगा बरं. हानीन, मारीन, जोडीन, तोडीन. तोडीन हो. आणखीन डोकीन आणि कुटीन आणि पिशीन आणि बडवीन आणि चेंदीन जोडपीन आणि कुतडीन आणि बमकीन रॉकीन. चाले काय झोपती ना जाऊ द्या माझ झाली हो त्याला जाऊ झाली. लोम कळला अण्णा लोम कळ्यावर निघाला पाहिजे. तो असा लोम कळा. त्याने खाली पाहिलं तो मला खाली पाहिलं त्याने खाली काय आहे का नाही. तर खाली एक विहीर होती. ती फांदी अशी विहिरीवर आली होती आणि आपण त्याला खाली मग काय होती विहीर. त्याने पाठीमागे पाहिलं बरोबर मला वाटतं वाघ गेला. पाठीमागे पाहिलं तो वाघ होता. खाली त्या विहिरीत त्याने दोन नीट डोकावून पाहिलं तर त्या विहिरीत एक कोरडी असल्यामुळे एक नाग निघालेला होता. तो असा कडी काढून तसाच लटकला. पण ते फांदी लटकल्यानंतर ती फांदी अशी थोडीशी हल्ली आणि तिला एक आग्यामुळे होत. आता तुम्हाला कळायला जवळ सगळं. पाठीमागे पाहिलं तर वाघोबा, खाली पाहिलं तर नागोबा आणि वर पाहिलं तर आगोबा. काय करावं असा बेजार झालेला होता. तेवढ्यात ती फांदी हल्ली आणि त्या मधाचा कांदा फुटला. त्या मोगळाचा कांदा असा फुटला आणि फुटल्यानंतर त्यातून एक जे थेंब पडला तो याच्या नाकावर पडला. नाकाच्या शेंड्यावर. तो सगळं तो दुःख विसरला हो. आणि तेवढ्या परिस्थितीत त्याने खालून अशी जीभ वर केली आणि त्याने तो थेंब असा गिळला आणि तेव्हा त्याला प्रमाण आठवलं. तुका म्हणे माझे ह्याचे सर्व सुख. हे काय मी सांगितलं. एवढी परिस्थिती आहे. सुख किती आहे त्याच्यात ते कोणाला सांगितलं मी हे का बोललोय. संसारात जे आपलं सुख आहे ते क्षणिक आहे आणि संपणार. प्रमाण ते बी चूक. आता नंतर एक जण नंतर काही अडचण नाही. बस झालं एवढं भरपूर झालं. हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. संसारात चला प्रस्ताव ना वाढल. सुख नाहीच परंतु खरं सुख जर पाहिजे असेल तर मग गणराज परमात्म्याच्या चरणाजवळ खरं सुख आहे. दुःख हरताही तोच आहे. आणि वाट सुख देतो तुका म्हणे आरोपीचे आणि सुख साचे निनार. परमात्म्याच्या चरणाजवळ जे सुख आहे ना हे संतांकडे लागतं. परंतु परमात्म्याजवळ जे सुख आहे ते सत्य आहे, टिकणार आहे, टिकाऊ आहे. चला सोली व जे सुख आती सुखावनी उभे ते अंगणी वैष्णवांचे. सुख आहे, सुख करता आहे भगवान गणेश. सुख करता पुढं म्हणले दुःख हरता. दुःख अर्थ सुद्धा असं म्हणले दुःख ते कायचे नये स्वप्नास भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दास. दुःख आमच्या स्वप्नात सुद्धा नाही. त्याचे वर्मत्व आम्हापाशी सुखे राहिलाशी
पुढे एक प्रमाण आहे, संतांना का दुःख नाही बा, सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे आणि सुख दुःख साह्य अंगे, सुख करता दुःख हरता. सुखही देतो आणि दुःखही हरण करतो. असं म्हटले सुख दुःख साह्य अंगे, दोन्ही अंगाने परमात्मा भक्ताचा काय करतो, विचार करतो. आणि विशेषतः अशी आहे, तो वार्ताची विघ्नाची जी वार्ता आहे ना, ती येऊ सुद्धा देत नाही. असं म्हटलंय, गजाननम भूत गणाधिसेवितम कपित्थ जंबू फलचारो भक्षण उमास्तम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पादकम गजम. विठ्ठल म्हणून गणरायाची आपण उपासना करा. भगवान गणराय जसं विघ्न निवारण करतात ना, जसा विघ्न हरता आहे तसं मग विघ्न करता पण आहे. जर त्याची भक्ती जर व्यवस्थित नाही केली तर मग आहे. पण तो सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. आणि पुढे म्हटलंय प्रेम पूर्वी. प्रेम काय करतो, भक्ताला प्रदान. खर तर प्रेम करावं ते देवानेच भक्तावर करावं. विठ्ठल संसारातलं आपलं जे प्रेम आहे हे खरं प्रेम नाही. तुम्ही प्रयोग करून पहा. दुपारीच मी गजानन बाबांच्या जीवनातली एक घटना वाचली. विठ्ठल गजानन बाबाचं कथा सार दुपारी वाचलं. त्याच्यात एक अशीच घटना होती. त्या मला व्यक्तीचं नाव आठवत नाही फक्त. गजानन बाबाचा परम भक्त कोण, एकदम बंकटला. वा बंकटलालांनी त्यांच्या घरी एकदा जेवण ठेवलं होतं. जेवण ठेवलं होतं तर सगळी लोक आली. आणि तो स्वयंपाक जो पेटवला ना, आता तुमच्या लक्षात आलं असेल, स्वयंपाक करण्याचं जे पेटवला जाळ, तो वर एक मोळ होतं. ते मोळ उठलं आणि उठल्यानंतर सगळ्या माशा त्या लोकांना चावायला लागल्या. चावायला लागल्यानंतर सगळी भक्त मंडळ उठून पळाली. गजानन बाबा एकटे तिथे बसले. तर गजानन बाबांच्या सर्व अंगावरती माशा होत्या, चावत होत्या. खुशाल बाबांनी त्यांना चावू दिलं आणि थोड्या वेळाने म्हणले, जा आता तुम्ही, झालं तुमचं काम आता जा. असं म्हटल्यानंतर त्या माशा सर्व निघून गेल्या. हे दृश्य बंकटलालांनी पाहिलं आणि डोळ्यातून त्यांच्या अश्रू येत होते. त्यावेळेस गजानन बाबा त्यांना म्हणाले, बाबा रे, इथं आपण जेवण तयार केलं तर सगळी लोक आली आणि माशा चावायला लागल्या आपल्या, तर सगळे लोक पळून गेले. तसं हे आपलं काय आहे. अरे जो बाप रात्रंदिवस कष्ट करून मुलांकरता संपत्ती कमवून ठेवतो, म्हातारपणी त्याच बापाला मुलं घरात ठेवतात का? आश्रम मध्ये कुठे ठेवतात? त्यांची काय परिस्थिती असेल ते असू द्या. परंतु जाऊ द्या, काही जगाचा रीतिरिवाज असतो. परंतु आपण सावध राहा आणि राहत असताना या अवस्थेत राहा की आपल्यावर खरं प्रेम कोणाचं आहे, परमात्म्याचं आहे. मग अशीच मी आश्रमावर बसलो होतो. गुरुवारी आमचे नवल्यांना त्यांनी मला सहज विचारलं, म्हणले काय चाललंय आता, काय नाही, मुलं किती आहेत आळंदीत? म्हणलं 4-500 आळंदीत क्लासला मुलं आहेत. आळंदीतल्या क्लासला 10-12 तास बसतो. म्हटलं बरं. नेवाशाला 100 आहेत, राहुरीला 100 आहेत. इतके मुलं कसं काय करत होतं? म्हणलं आता जेवढं होईल तेवढं करतो. जेवण म्हणलं मी 4-5 दिवसाला एकदाच जेवतो. 3 महिने झाले असंच जेवतो मी, 4-5 दिवसाला एखादी बार. हे म्हणले असं कसं काय? म्हणलं बसून बसून थोडासा कमी जेवला तरच काम होतं. जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. दूध घ्यायचं, ज्यूस घ्यायचं, नाही तर आपलं मटकीची थोडं थोडं घ्यायचं, काय असेल ते काम होतं. पण ते म्हणले अशक्तपणा येईल, असं येईल तसं येईल. म्हणले सकाळचं कीर्तन कुठे? म्हणलं सकाळचं आता आम्हाला फलटणकडे. मग त्यांनी मला त्याच्यामुळे उशीर झाला. त्यांनी मला अर्धा तास बसून घेतलं. म्हटले युवराज महाराज, हे जग असं आहे, या जगात जास्त या भौतिकतेच्या जास्त नादी लागायचं. मुलं वगैरे शिकवतात ठीक आहे, परंतु अन्न मान धन हे लक्षात ठेवायचं. आणि आपण आता तुमची मनस्थिती चांगली आहे म्हणे, इथपर्यंत याला लोकांना बरेच दिवस लागतात. परंतु माझी इच्छा आहे आता तुम्ही याच्या थोडंसं पुढं पाऊल टाका.
कुठंतरी मस्त चांगली निवांत राहून एखाद्या जागेवर चांगली साधना करा. आता बास झाले म्हणले, तुम्हाला जर शरीरात थोडा त्रास असेल तर आता मस्त कुठेतरी राहा. त्यांना सुद्धा मी तेच म्हणलं, मी 2 महिने झाले हाच विचार करतो. म्हणजे काही काही विद्यार्थी पहिलेला असतात, त्यांनी दुसरे गेल्यानंतर तिसरीचा विचार केला पाहिजे, चौथीचा केला पाहिजे. तसं आम्ही सुद्धा हे रात्रंदिवस फिरतो ना, कधी कधी माझ्या डोक्यात विचार येतो, 2:30-3 वाजलेले असतात रात्रीचे, ट्रॅफिक, गाडी, आपण फिरतोय सकाळी कुठं काय कुठं, कधी विचार करतो हे नेमकं काय आहे बॉय. परंतु चला, आता हे काही काही जुने प्रेमाचे माणसं जोडले असतात, नाहीतर थोडा कीर्तनात रस आहे, पण ते फिरण्यात वगैरे फार नाही राहिला रस, पण गरज राहिली नाही. पण त्याही पेक्षा गुरुवारी आपल्याला आशीर्वाद देतात की त्यांना सुद्धा आपल्यात काहीतरी दिसते. खूप माझ्यासोबत अर्धा तास चर्चा केली, कीर्तनकार भरपूर आहेत, पण तरी असू द्या. आता सुद्धा एक काळ असायला आहे, कीर्तनकाराला आयुष्य भेटण्यापेक्षा एका साहित्यिकाने म्हटलंय, त्या कारखान्याला आयुष्य भेटलं पाहिजे. गाडीला आयुष्य भेटण्यापेक्षा त्या शोरूमला जिथे तयार होते ना त्या कंपनीला आयुष्य भेटलं पाहिजे. गाडी रस्त्यावर मोडल तोडल तिचं काही होईल, पण तो कारखाना जर सुरू असेल तर तशा किती काही गाड्या तयार होतील. तसंच हे आपलं क्षेत्र आहे. एक तर या जगात सगळ्यात अवघड गोष्ट आहे, मी एक कबीरदास महाराजांचा दुवा वाचला, हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे जगात, संसाराचा त्याग करून राहा. सगळ्यात अवघड, बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. कबीरदास महाराज म्हणाले, साधू कहावं कठीण आहे, लंबा पेड़ खजूर, चढे तो चाके प्रेम रस, गिरे तो चकनाच. एखाद्या सांसारिक माणसाचं पतन झालं तर काही नाही, गावात नाही, त्याला काय कोणी काही विचारित नाही. पण तो साधूचं जर पतन झालं तर जिल्ह्यात तालुक्यात अशा गोष्टी राहतात. म्हणून सगळ्यात माझ्या अंदाजाने मला कळालंय, या मान मान्यता व्यक्ती पैसा हे सगळं जमवणं हे सोपं आहे. आता एवढ्यात मला सांगा तुम्ही, 30च्या पुढे ज्यांचं वय आहे, 30च्या पुढे का 35 करू आता, लग्नाचं 35 चालेल ना, आता काही आहेत 35च्या पुढे ज्यांचं वय आहे आणि ब्रह्मचारी आहेत, असे किती आहेत त्याच्यात वर हात करा. 35च्या पुढे ज्यांचं वय आहे आणि ब्रह्मचारी आहे का कोणी, मी सोडून? काय विशेष आहे शिवाजी महाराज? म्हणजे या जगात लोक सगळं काही करतात, परंतु इकडे येणं अवघड आहे. असं म्हटले, खरं भाग्य धन मान मिळवणं त्याला नाही म्हटले, वैराग्याचे भाग्य आणि संत संघाची लाग. पहिलं म्हणजे वैराग्य मिळवणं हेच भाग्य आहे. विठ्ठला जर आपण आपल्या मस्तीत जर राहिलो तर या गोष्टी चिल्लर वाटतात. आपण आपल्या किती असं वाटतं कधी कधी आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नवीन नवीन शोध लावले पाहिजेत, अभंग पाठांतर झालं पाहिजे. म्हणजे या ज्या इतक्या सूक्ष्म गोष्टी आहेत, परंतु या गोष्टी, माझा मुद्दा असा आहे की आपण करायचं नाही असं नाही, परंतु समजून घ्यायचं की आपल्यावर प्रेम फक्त देवाचंच आहे. कारण प्रेम पुरवणारा फक्त कोण आहे? प्रेम देवाचे देणे. म्हणून सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची नुरवी आणि प्रेम पुरवी. विठ्ठल कृपा जयाची. परमात्मा कसा आहे? कृपा करतो. कृपा वेगळी आणि दया वेगळी. दया सगळ्यांवरती असते, दया सगळ्यावर असते, परंतु कृपा काही ठराविक माणसावरती असते. म्हणून आता आपण मृदंग वाजवतोय, गायन करतोय, कीर्तन करतोय, हे आपण वाजवतोय याच्यात फार विशेष आहे, विशेष. परंतु त्याहीपेक्षा त्या वाद्याची, त्या साधनेची आपल्यावरती कृपा होणं फार महत्वाचं. साहेबराव नाना होऊन गेले जुने गायक. माऊलींच्या सोहळ्यात हजारो लाखो समाज आजही असतो काकडा भजना करता. त्या काकडा भजनात म्हणे एक कोणतरी फार मोठे गायक येऊन बसलेले होते आणि साहेबराव नाना गात होते. अण्णा पाकवाज दिसत पण नाही, कधी कधी पाकवाज कुणीकडे टाळकरी कुठे काय मिळ लागत नाही. परंतु हे ज्यावेळेस भजन म्हणायचे त्यावेळेस स्वरात म्हणायचे. आता माईक आहे, आपल्या स्वर ऐकलं होतं, स्वरात म्हणणं फार विशेष नाही, परंतु आवाज नाही तर डायरेक्ट स्वरात म्हणणं किती विशेष आहे. त्यावेळेस त्या गायकांनी नानांना विचारा, नाना महाराज तुम्ही इतक्या लांब मृदंग आहेत, स्वर नाही, काही नाही, तानपुरा नाही, काही नाही, आणि तुम्ही मृदंगाच्या स्वरात म्हणता, हे कसे शक्य आहे? नानाने दिलेलं उत्तर गोड आहे. नाना म्हणाले, बुवा आम्ही स्वरात म्हणतो याचं कारण आहे, आमचा मृदंग तिकडून आम्हाला सांगतोय, नाना मी या स्वरात आहे म्हणा.
कसं आपण कोणत्याही जरी अवस्थेत असलो तरी आपल्या जर तेवढी साधना असेल तर ती वाद्य ती सगळी सामुग्री आपल्या काय करते, साथ देते. विठ्ठल हा कृपेचा परिणाम आहे. मुद्दा सांगायचा म्हणजे ही जर कृपा जर झाली तर मग हे सगळं काय होतं, शक्य होतं. परमात्मा ती कृपा करतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी प्रेम पूर्वी पुढे कृपा जयाची आणि त्याच्या पुढे सर्वांगी सुंदर. परमात्मा कसा आहे, गणपती बाप्पा सर्वांगाने कसा आहे, सुंदर आहे ना. नक्की का? बरं जाऊ दे, कसा सुंदर आहे पहा बरं. माणसाचे कान मोठे असणं म्हणजे सुंदर आहे का? नाही. बर नाकाच्या जागी सोंड असणं सुंदर आहे का? बर हा हे पोट मोठं असणं सुंदर आहे? काय सुंदर आहे? अहो रावणाची बायकोचं नाव काय? मंदोदरी. मंदोदरी म्हणजे मंद उदरी, पोट बारीक असणं हे सौंदर्याचं लक्षण आहे. आणि गणपती बाप्पाचं आपले कीर्तनकार आहेत त्यांचं ढेर फुटली बरी ना. हे खोटं नाही. डॉक्टरांनी तुम्हाला नंतर नाव सांगितलं, याच्यामुळे सांगता येत नाही. पण डॉक्टरांनी आतून अशी जाळी बसवली, ऑपरेशन केलं आणि पूर्ण अशी जाळी बसवली तरी आजची ती लोंबतीच खाली आली. लोंबली म्हणजे हे सौंदर्याचं लक्षण नाही आहे पोट मोठं असणं. मग कोणता अवयव चांगला आहे? बसायला उंदीर. उंदीर काय चांगलं आहे का? मग सुंदर कशामुळे आणि सर्वांगी सुंदर म्हटलंय? ऐका, सौंदर्याचे काही गुण आहेत. माणूस गोरा असला म्हणजे सुंदर आहे असं नाही. ते नेपाळच्या पाण्यात चपते ते माणूस माझ्याकडे नका भाऊ. स्वेटर त्यांच्याकडे पाहावं तरी वाटतं का? गोरी आहेत पण तू सुंदर आहेत का? सौंदर्याची व्याख्या भिन्न भिन्न आहे. एका माणसाने सांगितलं त्याच्या सभेत बसलेल्या लोकांना, अरे आपल्या गावात जो सगळ्यात सुंदर मुलगा आहे त्याला घेऊन या. एक माणूस आला, काळा कुळकुळीत, नागपूर लाईन पार खाली आलेली, त्याला घेऊन आला राजा पुढे. राजा म्हटला, अरे मी तुला सुंदर सांगितलं होता, बंदर नव्हतं सांगितलं. तो म्हणला, राजे हाच मुलगा सुंदर आहे. म्हटले कस काय? म्हटले हाच सुंदर आहे. म्हटलं कस काय? तुम्ही त्याच्या आईला विचारा ना. ऐके नाही, त्याच्या आईला जर विचारलं तर सुंदर कोण आहे तर ती काय म्हणेल, माझा बाबा. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने सुंदरतेची व्याख्या भिन्न भिन्न आहे. म्हणून आपण जर विचार केला, गणपती सौंदर्यात्मक म्हणण्यापेक्षा वाणात्मक म्हणण्यापेक्षा गुणात्मक सुंदर आहे. विठ्ठल माणसाने शरीराने सुंदर असण्यापेक्षा मनाने बुद्धीने सुंदर असलं. पांडुरंग कसा आहे? वा काळा आहे, परंतु त्याला काय म्हटले? पंढरपूरचा निळा आणि लावण्याचा पुतळा. निळा कशामुळे म्हटलं बरं? निळा म्हणजे काय? तुम्ही जर याचा हिशोब बारीक केला तर तुम्ही जर कन्याकुमारीला जर गेले, द्वारकेला गेल्यानंतर समुद्राचं पाणी कसं आहे? नाही नाही, कलरने कसं दिसतंय? बेट द्वारकेला तुम्ही जर गेले तर थोडं गडूळ आहे, आणि तुम्ही जर कन्याकुमारीला गेले तर ते पाणी निळं आहे. निळं म्हणजे तिथे समुद्र उगवतानाही, सूर्य उगवतानाही दिसतो आणि मावळताना सुद्धा. कन्याकुमारीला पाणी निळं आहे. निळं का आहे? त्याचा विचार आलाय, तिथं इतका समुद्र खोल आहे, त्याच्या खोलीची मर्यादा नाही, त्याच्यामुळे पाणी कसं आहे? निळं आहे. तसा पंढरपूरचा पांडुरंग इतका सुंदर आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलंय? निळा म्हणून. पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा.
तीन चार पाच राजस सुकुमार राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा रवी शशी कळा लोकल्या रवी शशी कळा लोकल्या विमलवट चंदन चंदन विमलवट चंदन चंदन गोड प्रमाण दिलं मला भाऊनी टाळी वाजली पाचोरा मदनाचा पुतळा कला सुंदर आहे सर्वांगी सुंदर आणि उटी शेंदुराची गणपतीला कोणती उटी आहे शेंदुराची उटी का बरं आहे सिंदूर नावाचा दैत्य मारला तेव्हापासून गणपती बाप्पाला शेंदुराची उटी आहे शेंदुराची उटी आणखीन कोणाला आहे मारुतीला आहे वा दोघ जणांना शेंदुराची उट्या दोन आले त्या आरतीत कोणती शेंदुराची उटी आणि चंदनाची उटी आपल्याला एकच उटी माहिती आहे म्हैसूर उटी जीवनात फार महत्वाची आहे उटी चंदनाची उटी काय महत्वाची आहे एखादा ट्रक जर घाटाला लागला चढण्याकरता जर चढला नाही तर कोण उतरतं खाली किल्ला आणि तो काय करतो हा उटी लावतो उटीचा काय अर्थ आहे जोपर्यंत उटी आहे तोपर्यंत ट्रक वरती जाण्याची शक्यता आहे जोपर्यंत कपाळाला परमात्म्याची उटी आहे तोपर्यंत ही ट्रक सुद्धा मोक्षाकडे जाण्याची शक्यता आहे शेंदुराची आणि कंठी झळके माळ मुक्ता फळांची ही जी माळ आहे ती कशाची आहे मुक्ताफळ म्हणजे 18 पुराण कोणते आहेत सांगा बरं 18 पुराण ब्रह्मपुराण मार्कंडेय पुराण विष्णू पुराण भागवत पुराण भविष्य पुराण लिंगस पुराण स्कंद पुराण कूर्म पुराण गरुड पुराण त्याच्यानंतर पद्म पुराण शैव पुराण नारद पुराण अग्नि पुराण ब्रह्मवैवर्तक पुराण वराह पुराण वामन पुराण मत्स्य पुराण आणि 18वं ब्रह्मांड पुराण हे काय हे गळ्यातली माळ जी आहे कंठी झळके माळ मुक्ता फळांची म्हणजे ती 18 पुराणाची काय आहे ती गळ्यात माळ आहे हे झाले लक्षण परंतु हे झाले बाह्यरंग लक्षणे काही उटी वगैरे सर्व परंतु आंतरंग लक्षण सांगतात अभंगाच्या ध्रुवपदात जय देव जय देव जय देव जय गणरायाला काय म्हटलंय मंगलमूर्ती आहे आणखीन कोण आहे मंगलमूर्ती पवन तनय संकट हरण मंगलमूर्ती रूप मारुतीला सुद्धा काय आहे मंगलमूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती आणि दर्शन मात्रे मनोकामना किंवा मनकामना पूर्ती बऱ्याचशा लिखाणात मनकामना पूर्ती आहे चला सगळ्या
सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणजे विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. म्हणजे ज्याला जे पाहिजे दर्शन मात्रे मनो कामना पूर्ती. विठ्ठल पुण्यात एक मोरया गोसावी मागाशी म्हणलं ना, गणराजांचे भक्त होऊन गेले. ते मूळचे कर्नाटक मधले माऊली वामन भट्ट त्यांच्या वडिलांचे कर्नाटक मधले. इथे आल्यानंतर मोरया गोसावींचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना सर्पदंश झाला. आता वाचणार कसा मुलगा? नंतर एक गोसावी समोरून चालला होता, त्याने त्या मुलाला पाहिलं, तो तीक्ष्ण झालेले होते आणि सांगितलं काही होणार नाही, हा वाचणार आहे. तो वाचला. त्याच्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव मोरया होतं, पण तो गोसावी त्यांना नंतर लावला. नंतर लावला मोरया गोसावी. ते इतकी साधना करत होते, त्यांचं लग्न वयाच्या 96व्या वर्षी झालं. मोरया गोसावींचं लग्न वयाच्या 96व्या वर्षी आणि जगले 186 वर्ष. आताच म्हणजे फार जुना काळ नाही. तुम्ही चरित्र, मी आजच चरित्र वाचलं ते. म्हणजे जर आणि इतकी मोठी क्रांती करून ठेवली. जेवढं महत्व मोरगावला आहे तेवढंच महत्व पिंपरी चिंचवडला आहे. इतकी म्हणजे गणरायाचे जे भक्त होते ना त्यांची फार, कारण असं म्हटलंय परमात्मा स्वतःचं पद देतो, स्वतःचं पद या जगात दुसरं कोण नाही देणार. तुम्ही जर एखाद्या मुख्यमंत्र्याकडे गेले, आता कोण आहे मुख्यमंत्री? बरोबर ना, लाडकी बाई. अरे बापरे, लोक ते नाव विसरून गेले, लाडकी बाई जरा ठेवली. असू दे. तुम्ही जर मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि विचारलं, साहेब आमच्या गावातला रस्ता नाही हो, रस्ता करा. साहेब म्हणतील काही अडचण नाही, फक्त आपल्याला एक शिक्का. साहेब पाणी नाही हो, काही अडचण नाही, फक्त. आणि तुम्ही जर गेले आणि म्हणाले, शिंदे साहेब आम्हाला तुमची खुर्ची द्या ना, तुमचं पद द्या ना, देतील का? आपुलेचे पद देतील का? त्यांचं एक उदाहरण घ्या. कोणतीही माणसं राजकीय क्षेत्र असू द्या, कोणती असू द्या, स्वतःच सगळं देतील पण पद देणार नाही. परंतु इथे परमात्मा काय करतो? स्वतःच पद सुद्धा देतो. इतकी इच्छा पूर्ण करणार आहे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती, रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी आली पुढे कुंकुम केशरा. रत्न परमात्म्याचं जे रत्न आहेत ना, ते रत्न कोणते आहेत? माऊलींनी गोड गणपती बाप्पा सांगितले पहा. आता मला आठवते की नाही परंतु आता सांगून जातो. 20व्या माऊलींनी गणपती सांगितलंय. म्हणला ना विसरला मला सांगा. ओम नमो जी आद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश, मने निवृत्तीदासु अवधारी जोजी, हे शब्द ब्रह्म अशेष, हेची मूर्ती सुवेश, हे थवर्ण वपू निर्दोष मिरवताशे, स्मृती तेचे अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा, अष्टादश पुराणे, तीची मने भूषणे, पदपद्धती खेवणे प्रणय रत्नाची, पदबंध नागर, तेची रंगाथिले अंबर, जेथ साहित्य वाणे सपुर उजाळाचे, देखा काव्य नाटका, जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणध्वनी शूद्र घंटिका अर्थध्वनी, नाना प्रणयाची परी, निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली, जेथ व्यासादिकांच्या मती, तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका, देखा शिरदर्शने म्हैपती, तेची भुजांची आकृती, म्हणून संवादे धरती आयुधे हाती, तरकु तोची पुरुषु, नितिभेदु अंकुशु, वेदांत तो महारुसु मोदकु मिरवे, एके हाती दंतु, जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकितो वार्तिकांचा, मग
सहजे सत्कार बादू तो पद्मकर भरतू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतू सोय म्हणू तोची शुळा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा मज अवगमलिया दोन्ही तरी संवाद तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू तरी संवाद तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देव उन्मेष सूक्ष्म क्षणू विघ्न राजू मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रीमनस्थानी बोध मदामृत मुनी आली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेचे निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली हे तिन्ही आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु रूपा नमिले आदि बीज कोणी सांगितलं मला खरं वा 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 याच्या करता दान पिशवी पाहिजे चला आता या 20व्या नंतर 8 वरून म्हणून टाकल्या 20व्यात गणपती बाप्पांचं सगळं वर्ण आलंय त्याच्या हात म्हणजे काय पाय म्हणजे काय डोकं म्हणजे काय रत्न कुठं काय कुठं सगळं आलं रत्न खचित भरा तुझं गौरी कुमारा म्हणजे पार्वतीच्या कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा कुंकुमिश्रित ती चंदनाची उटे हिरे जडित मुकुट शोभतो बरा हे जे मुकुट आहे याला दशोपनिषद आहे दशोपनिषद कोणते ईश केन प्रश्न कठ मुंड मांडुक्य तैतिरीय आयतरेय छांदोग्य बृहदारण्य हे दशोपनिषद उपरी दशोपनिषद चला रत्न खचित भरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा आणि ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया पायात जे घुंगरा आहे ते कोणते काव्य आणि नाटक देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका पायात जे आहेत ते काव्य आणि नाटक आहेत रत्नखचित भरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया विठ्ठल आपण शेवट म्हणून चला आता लंबोदर पीतांबर फणीवर तुमचं हेच गाव का हेच गाव हे आपली सगळी एकच आहे सगळी एकच आहेत लंबोदर पीतांबर फणीवर लंबोदर पीतांबर फणीवर वंदना कोणाची लंबोदर पीतांबर हा लाडकी बहीण लाडकी बहीण हा लंबोदर पीतांबर फणीवर कोण आहे काय त्या जात राहिले बाबा अरे बाबा हो वंदना नाही बंधना बंधना म्हणजे लंबोदर म्हणजे गणपतीचं पोट मोठं आहे ब्रह्मपुराण श्लोकाला मध्ये पपौस्तनम मातु रथा पितृप्तो यो भ्रातृ मात्सर्य कृष्णाय बुद्धी लंबो दस्तोम भव विघ्न राज लंबोदरम नाम चकार शंभू म्हणजे गणपतीचं मोठं पोट काय आहे त्याची कारण ते सांगितले जाऊ दे लंबोदर मोठं पोट आहे लंबोदर त्याच्यावरती काय आहे पीतांबर आणि फणीवर बंधना म्हणजे सापाचा करदोडा करून त्याला बांधलेला आहे म्हणून लंबोदर पीतांबर फणीवर वंदना नाही ओ वंदना जाऊ द्या यांची वंदना आहे का मुलगी का पत्नी पत्नी आहे का असू द्या काय अर्थ नाही असू द्या तर नाव चांगलं आहे फक्त तिथं वंदना नाही आजच्या कीर्तनात या अर्थ तुमची जवळजवळ क्लिअर झाली आता म्हणजे चुकीचं तरी म्हणायचं नाही लंबोदर पीतांबर फणीवर बंधना पुढं काय म्हटलंय सरळ सोंड गणपती तुम्हाला सोंड कशी आहे वाकडे का सरळ आहे वाकडे म्हणजे इथं कसं काय सरळ म्हटले ऐका गणपतीची माऊलीने गोड दिली तुझ्या विकी जे मूड तयासी तू वक्रतुंड ज्ञानी अशी तरी अखंड उदूची आस जी लोक त्याला सरळ आहेत त्यांना सोंड कशी आहे सरळ आहे आणि जी वाकडी आहेत त्यांना म्हणून वक्रतुंड आहे लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड हे सुद्धा आरती मंत्र असताना काही लोक काय म्हणतात
लंबोदर पितांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. तिकडे नाही करायचे ते. सरळ सोंड वक्र तुंड पुढे म्हणतात त्रिनयना. गणपतीला डोळे किती आहेत? 2. आणि भगवान शंकराला? मग इथं वरून गणपती बाप्पाचा आहे का भगवान शंकराचा आहे? अहो हे त्रिनयना म्हणजे आरती कोणाची? मग त्रिनयना कसं काय म्हटले? त्रिनयना म्हटले त्याचं कारण आहे, ही आरती जिथं तयार झाली ती मोरगावला झाली. मग तुम्ही जर मोरगावला गेले तर बारीक पहा, मोरगावच्या गणपतीला 3 डोळे आहेत. या आरतीचं ठिकाण तयार झालं मोरगाव आहे, म्हणून त्या गणपती बाप्पा समोर आरती केल्यामुळे म्हटलंय सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. आणि पुढे म्हटले दास रामाचा वाटपा हे सदना. सदना म्हणजे वैष्णव. सदना. अरे बापरे, अरे बापटे, सदना नाही हो. विठ्ठला कोणता शब्द आहे बघ ते आपण कीर्तन केलं. हा, अकल्प आयुष्य व्हावं त्याकुळा माझ्या सगळ्या हरीच्या दासा कल्पनेचे बाधा न कोण काळी ही संत मंडळी सुखी असो. पुढं अहंकाराचा वारा न लाभो राजसा. हा, इथं मी एका गावाला मी सांगत होतो राजसाचा अर्थ, मला कळून लगेच म्हणे राजसा. जाऊ द्या, बाकी तुला घरी गेल्यावर कळलं काय. जाऊ दे. सदना नाही या, सदना. वाटपा हे सदना. रामदास स्वामींचा काय भाव आहे हो. रामदास स्वामी गणरायाला विनंती करतात की मी तुमच्या अहोरात्र वाट पाहतोय, तुम्ही माझ्या या अभय मंदिरात या घरात या. हा, आपण परमात्म्याची ती वाट पाहिली पाहिजे. विठ्ठल संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मौन कामना पूर्ती विठोबा. लंबोदर पीतांबर फणीवर. लंबोदर, हा, लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वर्ग तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना. किती वाट पाहिली पाहिजे? एक भाव पाहू आणि थांबूया. इथं क्रिकेटचे रसिक आहेत का कोणी? बरोबर. सध्याला भारतात सगळ्यात चांगला खेळाडू कोण आहे? हा, विराट कोहली. बर. आणि पाकिस्तानचा सगळ्यात चांगला बॉलर कोण आहे? हा, बाबूला. कोण? हा, शेनशाह का? मोकळं सांगा, चुकलं तुम्ही काय केस करतो का? कोण चांगला बोला? बाबर नवीन आला काय? बरं जाऊ द्या, कोण असून तो असून जाऊ द्या. भारताला चांगला खेळाडू कोहली. ऐका, भारत पाकिस्तानची मॅच सामना रंगात आला. अगोदर पाकिस्तानची बॅटिंग होती, पाकिस्तानने 280 रन काढले. किती निघणार नाही आजच्या दिवस निघू द्या. भारताची बॅटिंग आली, एकच ओव्हर शिल्लक राहिली, 10 रन करायचे. कोहली आला. आम्ही एरवी जर लोकांच्या घरी गेलो ना, लोक गेटवर येतात, महाराज कसा झाला प्रवास, बरं चला अगोदर जेवण करू, असं गोड बोलतात. पण असं जर सामना सुरू असेल ना,
आम्ही त्यांच्या घरात त्यांच्या जवळ जरी उभं जाऊन उभं राहिलो तरी ते टीव्ही पुढे असेच एकटक. काहीच नाही, समोर उभे राहिले बसले असतात घरात आणि आवाज येतात कोलीला. कुठून? घरातून. काय? कोली फोर. बसले कुठं? घरात आणि आवाज येतात कोलीला फोर. पहिला बॉल टाकला, तो बॉल खेळ गेला. आता बॉल किती राहिले? 5. रन किती करायचे? 10. हा कोहली फोर. कोहलीने दुसऱ्या बॉलला त्याचं ऐकलंय आणि कोहलीने फोर हाणला नाही हो, मारला म्हणा. काय बसले काय तुला तेच आलं भाऊ धुतला तुतडी. हा कोहली फोर आणि कोहलीने फोर मारला. आता रन किती करायचे? बरोबर 6 रन करायचे. बॉल किती राहिले? 4. तिसरा बॉल टाकला, तोही फेल गेला. आता बॉल किती राहिले? 3. रन किती करायचे? 6. चौथा बॉल टाकला, 1 रन त्याला निघाला. आता रन किती करायचे? 5. बॉल किती राहिले? 2. पाचवा बॉल टाकला, त्याला 1 रन निघाला. आता रन किती करायचे? 4. बॉल किती राहिला? तिथं मग तू जास्तच जायचं तुझं. तेवढ्यात त्याची बायको आली. अहो चहा बघा. पोर गेलं बारक तुला पोरा इकडे दिसला नाही का? फटक्यात तुला ऐका रन किती करायचे? 4. बॉल किती राहिला? 1. कोहली फोर. लोक सारखा पाहत होता, तेवढ्यात लाईट गेली. कसं वाटलं असं बरं त्याला? अहो काय लोक टेन्शन दिलं, काय लोकांनी तिकडे काही लोकांनी आत्महत्या केल्या. कशामुळे? या क्रिकेटच्या प्रेमामुळे. कशामुळे? या क्रिकेटच्या. लोक जेवढं प्रेम या क्रिकेट बद्दल तुम्हाला आहे ना, तेवढं प्रेम गणरायाबद्दल ठेवा. आपल्या जीवनाचं कल्याण. तेवढं जर प्रेम असेल तर मग आपल्या या सदनात सुद्धा, या हृदयात सुद्धा तो गणेश भगवान परमात्मा येऊन बसल. इतकी ही निष्ठा असावी या परमार्थ करत असताना, साधना करत असताना. आपण कीर्तन जर सुरू झालं तर कीर्तन करायच्या अगोदर येऊन बसलं पाहिजे. आणि शक्यतो या जागेची इतकी ताकद असते, हे मृदंग वाजतायत, रात्रंदिवस या चाली संगीत, वारकरी संगीत याच्यात चालतं. या मंडप मध्ये एक वेगळं चैतन्य तयार होत असतं. म्हणून इकडे तिकडे बाहेर कुठे बसण्यापेक्षा तुम्ही जर वक्त्याच्या समोर आले तर आम्हालाही तुमचा चेहरा दिसतो, तुमचाही चेहरा आम्हाला दिसतो. कारण पाण्यात एकमेकाला इतका आनंद आहे. वर्षानुवर्ष झाली आपण एकमेकाचे साथीदार आहोत, एकमेकाला पाहतोय, आनंद वाटतो. वर्षाने जरी तुम्हाला पाहिलं तरी एक जुन्या आठवणी काय होतात? जागे होतात. कारण कासविनीला पिलं दिली नाही परमात्म्याने. कासविनी तिच्या पिलाचं पोषण करते फक्त दृष्टीवर. इतकं तिला दृष्टीला इतकं महत्व आहे. म्हणून समोर येऊन बसणं सुद्धा इतकं महत्व आहे. या मंडप मध्ये येऊन बसलं पाहिजे. खरं तर इकडे आपल्याकडे जुने ज्वारीचे बाजूचे खळे होतात ना, ज्वारीचे बाजूचे खळे. एका माणसाच्या शेतात असं खळं होतं. त्याने 10-20 नोकर नेले आणि नोकर नेल्यानंतर पाठीमागून पोहोचल्याबरोबर शेतात मंडळीचा फोन आला. अहो तुमचा मेहुणा ऍक्सिडेंट झालाय, लवकर घरी या बरं. हा तसाच घरी निघाला. नोकरांना सांगितलं एवढं खळं तुम्ही करून घ्या. घरी पोहोचत नाही, लगेच नोकराचा पाठीमागून फोन आला. मालक अहो लाईट गेली हो. तो म्हणाला मी MSB बोर्डात फोन करतो, येईल, तुम्ही खळ केल्याशिवाय जाऊ नका, तिथेच थांबा. MSB बोर्डात फोन केला, त्यांनी सांगितलं मोठा प्रॉब्लेम आहे, लाईट नाही येणार, आली तर तुमचं नशीब. ठीक आहे. हा गेला दवाखान्यात. हे नोकर रात्रभर थांबले परंतु लाईट आली नाही. हे सकाळी उठले आणि गेले आपापल्या घरी. आता मला सांगा त्या नोकराचा पगार चालू राहील का बंद राहील? झोपा काढून झोपून
वारे वा पट्टे लाडकी बहीण काय म्हणते आमचे जर ना तिघ मित्र आले ते शब्द मला त्यांच्याकडून भेटला बरं काय केला तिघ म्हातारी जुनी मंडळी होती आणि त्यात आमचे एक सख्खे काका होते आणि त्यांचे एक पाहुणेच होते आता पाहुण्याचा संबंध नाही होते एक काका मला माहिती आहे ते काका होते तर पुण्यातून त्यांची चुका झाली आणि दोघं पुढे आले आणि जास्त म्हातारा मागा राहिला आणि पुढे येऊन मस्त खुर्च्यावर टाकून असं बसून बोलत होते तेवढं त्याला राग आला होता आणि ते म्हातारा त्यांनी पुन्हा तुटलं पाऊस शकतो मरणाचा मला ते चित्र आठवते आता मी त्या खाटावर आमच्या बसलेलो तुम्ही बसत असं तिथे खुर्चीवर ते बसलेले आणि हा आला बघ धोतर वर असं बाहेर गायला वारे पट्टे ये म्हणले अहो भाऊ त्याला सका भाऊ म्हणतात इथं टाकून वर काय तिकडे जाईल भाऊ जेवण करा ना अरे काय जेवण करा आले पुढे सोडून वारे पट्टे जाऊ द्या काय सांगतो तुम्ही तुम्हाला झोपा काढल्या तरी त्यांना पगार चालू होता कारण ते झोपले कुठं झोपले मालकाच्या खळ्यावरती झोपले तसं लोक हो या मंडपमध्ये येऊन तुम्ही झोपले तरी चालेल पुण्य होईल कारण हे खळ मालकाचं चांगला परमार्थ करा आणि परमात्म्याची आतुरतेने भक्ती करा वाटपाय सदना म्हणजे काय ती आतुरता आहे दासरामाचा वाटपाय सदना आणि शेवट म्हटले संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती ज्ञानेश्वर अभंगाचं जसं जमत तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय खरं तर हे थोडंसं एक धाडसच आहे कारण परीक्षा सुद्धा कुठे द्यावी याला महत्व आहे उगाच येड्या गावळ्यात गेलं ना त्यांनाच कळत नाही ना आपण काय म्हणू परंतु इथे चांगली जाणती माणसं आहेत आणि खरंच आपले हे जे संबंध आहेत कोण किती दिवस राहील त्याचा अंदाज नाही सावता महाराज म्हणतात कोणी दिवशी यम येते चालून परंतु जीवन जगत असताना एवढं मात्र लक्षात ठेवा एक साहित्यिक असं म्हणतोय जीवनात नाती जपण्यात मजा आहे आयुष्यातले बंध विणण्यात मजा आहे जोडलेले सूर गाण्यात मजा आहे तसं आपण येताना जरी जन्माला एकटे आलेले असलो ना तरी जाताना सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे जीवन जगात खरं तर आपल्याला जेवढं लागतंय तेवढं मस्त कष्ट करा नीतीने मस्त राहा कारण नुसतं आपलं पाहू नका आपल्या या देशात व्यवस्थित वातावरण जर राहिलं तर आपण सुखी आहोत नाहीतर आपण किती जरी कमवलं तरी एका क्षणात बांगलादेश सारखा पंतप्रधानाला सोडून पळावला म्हणून आपण एकमेकात मस्त प्रेमाने राहायचं होईल तेवढी माणसं जीवनात एखाद्या सोबत जर नाही पटलं तर त्याला डोकं लावत बसू नका असं या जगात चांगली माणसं सुद्धा काही आहेत भरपूर आहेत म्हणून सर्वच आमची महाराज मंडळी सर्वच गावकरी आपण हा सोहळा संपन्न करताय खरं तर आम्हाला वरतून हा सोहळा पाहून आनंद वाटत असे हा सोहळा तर पावसाळ्याचे दिवस आहेत तरी पण आपण सुंदर हा सोहळा संपन्न करताय आणि करतच राहाल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सुंड वक्रतुंड त्रिनयना दासरामाचा वाटपावे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हा माऊली एकाच गावाला पुन्हा पुन्हा जायचं म्हणलं तर लोकांना नवीन नवीन चिंतन आपल्याला द्यावी लागते काय काय लोकांना लय खोड कोणती मग मी एका चांगल्या बोनची तारीख दिली आता फुलंबरीकडे दिली कुठतरी तर ते म्हटले युट्यूबवर ते आहेत का युट्यूबवर आहेत का ते म्हणलं आता युट्यूबवर मीच किती आहे मला माहिती नाही मीच कधी ते व्हॉट्सअप फेसबुक कधी काही केलेलं नाही आणखी तर नाही केलं मला युट्यूबवर पाहण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट लाईव्ह कीर्तन काय काय युट्यूबवर चांगला माल आहे परंतु तो लाईव्ह समाजात काही काही लोकांच्या तेवढीशी संप्रदायात सेवा नसते कष्ट नसतात परंतु ही जी आपण लिस्ट पाहतोय
माऊलींच्या नियोजनाखाली चांगली साधू चांगली माणसं आहेत. आमचे सारे स्वामी सुद्धा आता एका चांगल्या स्थितीवरती आहेत. म्हणून सर्वांनी मी नेहमी म्हणत असतो, आम्ही तुमच्या लग्नाला आल्यावर तुम्हाला आशीर्वाद देतो, तुमच्या घर भरण्याला आलो तुम्हाला आशीर्वाद देतो. आम्ही सुद्धा रात्रंदिवस रोडवरती फिरतोय, तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा. ज्ञानेश्वर नाही का विठ्ठल जय जय विठ्ठल.